नवरा बायकोची भांडण, त्यात फारकती आणि अकोल्यातून बुलढाण्यातील निर्जन स्थळी नेऊन तिला ठार मारणे ही स्टोरी जरी फिल्मी वाटत असली तरी अशाच प्रकारची खरीखुरी घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली असून अकोल्यातून आपल्या पत्नीला बुलढाण्यातील जंगलात नेऊन ठार मारणार तोच काही युवतींचे प्रसंगावधान आणि पोलिसांची सतर्कता यामुळे घडणारा मोठा अनर्थ टळला। अकोल्यावरून बुलढाण्यात आणून राजूरच्या घाटात आपल्या पत्नीला जीवे मारण्याचा पतीचा कट फसला। राजूरच्या घाटातील देवीच्या मंदिराजवळ पत्नीला मारत असताना पत्नीकडून आरडाओरडा केल्याने पोलीस चौकीवर उपस्थित असलेल्या 2 होमगार्ड आणि एक्सरसाइज करणाऱ्या 2 युवतींच्या सतर्कतेमुळे महिलेचे प्राण वाचले। दरम्यान या आरोपीला अटक करण्यात आली। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शेख इब्राहिम शेख चांद असे असून हा आरोपी अकोल्यातील खैर मोहम्मद प्लॉट येथील रहिवासी आहे। आरोपी शेख इब्राहिम शेख चांद यांनी संशयातून पत्नीस फारकत देण्याचे ठरवले व काल 23 ऑक्टोबरला दुपारी कागदपत्र आणायचे सांगून पत्नीला बुलढाण्याच्या राजूर घाटातील देवीच्या मंदिराजवळ आणले। त्यानंतर त्या ठिकाणी ओढणीने गळा आवळला। यानंतर पत्नी ओरडल्याने परिसरात आवाज झाला। यावेळी पोलीस चौकीत असलेले होमगार्ड सोमनाथ वानरे, शुभम शेडगे यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली। तसेच तेथून एक्सरसाइज करणाऱ्या 2 युवतींनी त्याच दिशेने धाव घेतली असता शेख इब्राहिम शेख चांद हा त्याच्या पत्नीचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न करत होता। मात्र प्रसंगावधान राखत दोन्ही होमगार्ड आणि युवतींनी त्या महिलेचे प्राण वाचवले व आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावर पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। येथे एक तक्रार प्राप्त झाली ज्यामध्ये एक मुस्लिम महिला आहे नजमा सय्यद मुस्तफा, वय 30 वर्ष, राहणार खैर मोहम्मद प्लॉट अकोला या ठिकाणची महिला आहे। तिला तिच्या नवऱ्यानी म्हणजे शेख इब्राहिम शेख चांद यांनी काही कारणास्तव तिथे तलाक दिली अकोल्यामध्ये आणि या तलाकची लिखापडी आपण मस्जिदमध्ये जाऊन करू असे तिला बोलून तिच्या दोन्ही लेकरांना घेऊन अकोला येथून मोटरसायकलने निघाले आणि मध्ये बाळापूरला त्यांनी तिच्यासोबत असलेली 2 मुलं त्या बाळापूर शहरातील त्यांचे नातेवाईकाकडे ठेवले आणि तिथून पाणीपुरी घेऊन आपण आता पुढे चालले जाऊ असं म्हणून बुलढाणा घेऊन आले आणि बुलढाण्यातून मग मलकापूर रोडनी जात असताना देवी पॉईंटजवळ घाटामध्ये आपली मोटरसायकल थांबवली। तिला चल इथे उतरून तुला आपण आता लिखापडी करू असं म्हणून बाजूला जंगलात नेले आणि त्या ठिकाणी तिच्या जवळ असलेली तिच्या याची ओढणी घेऊन तिला गळफास दिला। गळफास आवळून तिला बेशुद्ध केले आणि ती खाली पडली। खाली पडल्यानंतर तिचे डोके धरून ते जमिनीवर आपटून तिचा खून करण्याचा प्रयत्न करत असताना ती ओरडली आणि ओरडल्यानंतर त्या ठिकाणी बुलढाणा पोलिसांची चौकी आहे त्या घाटामध्ये, त्या चौकीवरील काही होमगार्ड सैनिक त्यांना आवाज आला आणि त्यांनी धावत येऊन तिला तो प्रकार पाहिला प्रत्यक्ष डोळ्यांनी आणि त्याला तिच्यापासून वेगळं करून तिचा जीव वाचवला। त्याच दरम्यान बुलढाणा शहरातील 2 मुली ह्या रनिंग करताना त्या ठिकाणी आल्या। त्या 2 मुलींनीसुद्धा त्यांना मदत केली आणि या नजमा सय्यद मुस्तफा या महिलेचा जीव वाचवला। या महिलेचे अगोदर ही मूळची जिंतूर येथील राहणारी आहे। तिचे अगोदर लग्न झालेले होते। हे जे 2 मुलं आहेत हे अगोदरच्या नवऱ्याचे होते आणि हा जो शेख इब्राहिम शेख चांद हा खैर मोहम्मद प्लॉट अकोला येथील आरोपी आहे, हा तिचा दुसरा नवरा होता। याचेसुद्धा दुसरे लग्न झालेले होते तिच्यासोबत, परंतु त्यांनी तिला एवढ्यातच तिच्या अगोदरच्या मुलांना त्रास देणे सुरू केले आणि त्या कारणावरून तिथे त्यांनी फारकती घेतली। परंतु तिला घरी न जाऊ देता त्याने तिला कट रचला आणि हिला जीवाने मारून टाकू बाहेर नेऊन, म्हणजे जिची ओळख पटणार नाही आणि आपल्याला कोणी पकडणार नाही या उद्देशाने या ठिकाणी आणून तिला जीवाने मारण्याचा प्रयत्न केला। निश्चितच पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार टळू शकला आणि तिचे प्राण वाचू शकले। ही चौकी आम्ही एवढ्यातच माननीय पोलीस अधीक्षक साहेब कळासने सर आणि ॲडिशनल SP मामनी साहेब, DYSP वाघसाहेब यांच्या आदेशाने सुरू केली होती आणि निश्चितच त्या चौकीचा या ठिकाणी खूप फायदा झालेला आहे। आणि दुसरी गोष्ट, या घटनेनंतर जी काही परेशानी होणार होती, 2 समाजामध्ये गैरसमज होण्याची शक्यता होती, ते सुद्धा टळलेले आहे।
याचा अधिक तपास करून आरोपीला कडक शिक्षा होईल याची काळजी पूर्ण घेण्यात येणार आहे.